नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार शासन सरळ सेवा पदभरतीमध्ये दिव्यांग आरक्षण अंमलबजावणी कार्यपद्धतीबाबत एक नवीन शासन निर्णय आलेला आहे. म्हणजेच दिव्यांग बांधवांसाठी आता नोकरी मिळणे अत्यंत इथे सोपं झालेलं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे आरक्षण आल्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी हे हक्काचं अधिनियम झालेलं आहे, ज्यामुळे जी दिव्यांग बांधव ज्यांना नोकरीची गरज असते त्यांना नक्कीच सरकार इथे मदत करणार आहे. तर महाराष्ट्र शासन अंतर्गत हा नवीन GR आलेला आहे. प्रस्तावना काय आहे? दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार संदर्भ क्रमांक 1 येथील 29/5/2019 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाचं गट अ ते गट ड पदावर सरळ सेवा भरतीमध्ये दिव्यांगासाठी 4% आरक्षण राज्यात लागू केलं आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 4 अन्वये गट क्रमांक येथील दिव्यांग प्रकारात नैसर्गिक अंगदोष किंवा मज्जासंस्थेचा त्रास नसलेल्या मणक्याची विकृती किंवा मणक्याची दुखापत म्हणजेच स्पायनल डिफॉर्मिटी अँड स्पायनल इंजरी विदाउट एनी न्यूरोलॉजिकल लिम जे डिस्फंक्शन आहे त्यांचा समावेश केला आहे. दिव्यांग आरक्षणाचा राज्य शासनाचा सरळ सेवा व पदोन्नती संदर्भातील शासन निर्णयातील गट ई या बहुविकलांगात या दिव्यांग प्रकारच्या व्याख्येत शब्दरचनेमुळे निर्माण झालेली संदिग्धता विचारता घेऊन ती अधिक स्वयंस्पष्ट करणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शासन निर्णय आलेला आहे. दिव्यांग अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार विहित प्रमाणात दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना पद आणि सेवेंमध्ये आरक्षण संदर्भात हा GR आलेला आहे. तर सरकार नक्कीच दिव्यांग बांधवांना मदत करत आहे. नुकतेच पावसाळा अधिवेशन झाला, त्यामध्ये सुद्धा 2,500 रुपये जी योजनेमधून दिव्यांगांसाठी वाढवण्यात आलं आहे व 1,500 रुपये पहिलं होतं, आता 2,500 रुपये 1,000 रुपये सरकारने वाढवले आहे. व आता हा नवीन शासन निर्णय काढला आहे, ज्यामध्ये जे नोकरी संदर्भात असणार आहे, सेवेमध्ये आरक्षण संदर्भात असणार आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी शासन सेवेत प्रवेशासाठी दिव्यांगाच्या खाली नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग प्रकारानुसार अ, ब, क साठी प्रत्येकी 1% तसेच गट ड व ई साठी 1% याप्रमाणे एकूण 4% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. अत्यंत ही गरजेची गोष्ट असणार आहे, कारण दिव्यांग बांधवांना पहिल्यापासूनच खूप अडचणींना सामोरे जावं लागतं, तोंड द्यावं लागतं व इथे हे आता सरकारने जे आरक्षण देऊन त्यांच्यासाठी नक्कीच मदत केली आहे, ज्यामध्ये अ, ब, क वेगवेगळे जे हे केलेलं डिफरन्शिएट केलेलं आहे. म्हणजे अ म्हणजे अंध किंवा अल्पदृष्टी, ब म्हणजे कर्णबधिरता अथवा ऐकू येण्याची दुर्बलता, क म्हणजे मेंदूचा पक्षाघात किंवा अस्थिव्यंगता, म्हणजे जे काही ॲसिडॅटिक विक्टिम्स असतील किंवा मेंदूचं पक्षाघात असेल, अस्थिव्यंगत असतील त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ऑटिझम, ड म्हणजे मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता, ई म्हणजे वरील अ ते ड अंतर्गत नमूद दिव्यांगत्व प्रकारापैकी एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या बहुविकलांगत्व प्रकारसाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदासाठी पात्र व्यक्ती. तर अत्यंत महत्त्वाचे इथे शासनाने निर्णय घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अंतर्गत कलम 2 दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी काय आहे? बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये व्याख्या तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील नमूद सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 13 सप्टेंबर 2022च्या परिपत्रकामधील नमूद तरतूद विचारात घेता पदोन्नतीप्रमाणे सरळ सेवा पदभरतीमध्ये कोणतेही दिव्यांग उमेदवारास तात्पुरता दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. दिव्यांग लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम जे प्रदाकिऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. निवड प्रक्रिया दरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान तसेच नियुक्तीनंतर अथवा पदोन्नती दरम्यान दिव्यांगत्व संशयास्पद वाटल्यास, आता हे पूर्ण माहिती का दिलेली आहे की बरेच लोक असतात की दिव्यांगाच्या जागेवरती जे चांगले म्हणजे काय की ज्यांना हातपाय नीट आहे, सगळं नीट आहे, दिव्यांग नाही, ते सुद्धा ते चुकीच्या पद्धतीने इथे काय करत आहे की दिव्यांगाची जागा घेत आहे किंवा नोकरी हडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी हे नियम बनवले आहे, जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे नोकरीची आणि त्यांच्यासाठी ही जागा असणार आहे, त्यांच्यासाठी ही नियम असणार आहे की त्यांच्यासाठी खरंच त्यांना नोकरीची गरज आहे, मग त्यांच्यासाठीच हे जागा उपलब्ध व्हायला पाहिजे आहे. त्यासाठी सरकारने हे जे स्ट्रिक्ट रूल्स बनवले आहेत व सरळ सेवेमध्ये 4% आरक्षण देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्याच्या
आस्थापनेवरील नियुक्तीसाठी योग्य ठरवलेल्या पदांची 19/5/2019 रोजीची शासन निर्णयातील जे काही परिच्छेद क्रमांक 2 तील नमूद कार्यपद्धतीनुसार एकूण रिक्त पदे विचारात घेऊन दिव्यांग आरक्षणासाठी पदाची गणना करावी. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांसाठी हे शेअर करा. GR जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मी डायरेक्ट तुमच्यासाठी लिंक पाठवून देईल. आणि हे जे काही माहिती आहे यानुसार तुमच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे याचा नक्कीच पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. व नोकरी संदर्भात पूर्ण माहिती आहे. प्रत्येक भरती वर्षात दिव्यांगासाठी विहित आरक्षणानुसार पदभरतीमध्ये आरक्षण ठेवावे ही पूर्ण माहिती या GR मध्ये दिलेलं आहे. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. प्रत्येक महाराष्ट्रामधल्या दिव्यांगाला हे गरजेचं असणार आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही शासन निर्णय निघालेला आहे, काय फायद्याचा आहे, काय तोट्याचा आहे, किंवा काय शासन तुम्हाला मदत करत आहे. त्यामुळे नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.